श्री गणेशाय नमः श्री सरस्वती प्रभु रामचंद्राय नमः परिसावया कपिता पुरुषार्थ अति उल्लास श्री रघुनाथ लक्ष्मण वाच ब्रह्मलिंगात युद्ध करणारांत कपिता असणारे जे काय कथे आहेत त्या कथा कशा युद्धाच्या आहे कसं कसं युद्ध झालं लक्ष्मण देवाचा आतुरतेने असणारे भगवंत प्रभू रामचंद्र जरी दरवाजा बंद असला तरी कान इकडंच लावलेत म्हणतात कथा ऐकायची काय त्यांनी प्रताप केला ते ऐकायची उत्सुकता प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी होती मग प्रभू रामचंद्र म्हणायचे अहो वाचा की लक्ष्मी लवकर असं वानराने ऐकल्याबरोबर वानराला आनंद झाला आनंदाच्या भरात टाळ्या वाजू लागली कशी बसले ती सूर्य फुडफुडा आल्यासारखी महाराष्ट्रातून आवाज बसली ती महाराष्ट्राची वाचा ऐकवणी आसाळीचा गात गोपे खवळला कपिता करावया गात रथस्वारीत प्रेरिला सौंदर्याच्या बळाचं वर्णन करतात ना शहाण मंत्रया त्यांनी म्हणजे आसाळीचा बोध केला कसा केला आसाळीचा बोध पौर्णिमेचं चांदन चमचमतंय कसं आणि आंबा खेळती झोका आतमध्ये गेलं काळजाचा गदा घातला झोका हुई आसाळीच्या पोट फाडून बाहेर अशा आसाळी संपवली सगळं म्हणणाऱ्यांनी ऐकली बरं वाटलं म्हणजे आता इंद्रजिताला कसं मारताय ऐका फुटला ती डोळदर निशान बेरी शृंगाकार इंद्रजिताला गडगड त्याचं रणतुरी असेल हल्ली असेल पाशी असेल ढोल असेल पिपाणी असेल वाजायला लागले एक पैवानर यावर येता संख्येवीर चैकपती महाशूर दुर्दमार कपिता एकलं एक वानर आहे एकलं एकच ऐकलं आहे अवघड परिस्थिती आहे एकल्या एकाच्यासाठी एवढं चाललंय खेळ आहे का नाही एकलं एक वानर आणि त्यांच्यावर असंख्य मोजताच येत नाही असंख्य म्हणजे मोजता येत नाही एवढे राक्षस धावून गेलेले आहेत महासूर घाबरले देव सुद्धा लटलट उडायला लागले राक्षस तर घाबरले म्हणले आता काय खरं नाही सैन्याचा रथांत इंद्रजित रथ पेरिला धनुष्याचा करी कदन कर दुमदुमीले गंधार नंद कोलले वीर दुर्धर इंद्रजित सूर्य महाप्रक्रम असणारा इंद्रजित जसं भगवंताच्या मंदिरातून प्रतिध्वनी यावा तशा प्रकारचं असणारा इंद्रजिताच्या जबानातून सुटलेला बळाचा वसी धन्वंतरा करण्यात चालला होता आणि धनुष्याचा कर्ण काढता करिता भोगो कर जय श्रीराम सप्तसागर धनित कला पंचवक्र सुरसूर कापती जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जवळ आवाज असा टाकला मंदिर दरांद म्हणजे काय चाललंय मंदिरात काय चाललंय कार्यक्रम भारी चालला असं म्हणा असा जरी खोल्यातून प्रतिध्वनी येऊ लागला बसलेले राक्षसाने आवाज टाका ऐकला बरोबर लट 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 कापायला लागली म्हणजे काय खरं नाही नक्षत्र तुटून पडत
आपला आवाज मला तर वाटतं दरवाजा तरी उघडायला पाहिजे का नुसतं देवला आहे का नाही मनाने अहो नुसतं आकाशात असणाऱ्या एवढा हनुमंतरायाचा आवाज आकाशातल्या ग्रह ताऱ्यात कुठून चिमणीवर पडू लागले ते एवढंच नाही अष्टमहादिग्गज आहेत म्हणजे हा हत्तीने आपल्या सोंडमध्ये पृथ्वीला धरलाय त्या अष्टमहादिग्गजांची सुद्धा कान ताळी बसली कुठं आवाज आहे एवढं आवाज आहे याची अरण मारात अति कृपाळू म्हणत मेघमास करीन दूत बहिणी चिंत तू मानाई याची अरण मारात अति कृपाळू म्हणत मेघमास करीन दूत बहिणी चिंत तू मानाई भूतांना देऊ लागले तिच्या मुंडा सगळ्या आल्या होत्या का नाही त्यांनी मी एकदा टाकला आई राजा घाबरू नका म्हणजे तुम्हाला आज ह्या रणांगणाच्या ठिकाणी शूरवीर पराक्रमी हनुमंत आहे मंगळवार संपला बरं का हो संपला 12 वाजून गेले आता बुधवार लागला आता काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला सुद्धा त्याच्या मुंडाला त्यांना सांगितलं भूतांना म्हणजे ती भूत बरं का ऐका हा ती भूत आपली भूत म्हणजे हे भूताचं दोन अर्थ जीव मात्रा म्हणजे भूत आणि ती भूत बनली मी तिकडचं भूत आता तिकडच्या भूतांना सांगितलंय हनुमंतराला खायला भरपूर कच्चून मिळणार आहे वाचा ऐकता कपी गिरा गजर प्रमुख निशाचर कबरी रथ गुंजर निद्रवीर कापरी जवानीचा हनुमंतराचा जय श्रीराम एवढाच आवाज हत्तीने ऐकला हत्ती सुद्धा मागं पाऊल सारलं गेलं हत्तीने सुद्धा मागं पाय टाकलं गेलं एवढं नाही निगडे छत्तीचे शूरवीर पराक्रमी आजपर्यंत राजा रावणाचं फड गाजवलेले म्हणा की आपल्या भाषेत आहे का नाही गाजलेले ती सुद्धा लक 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 कापायला लागली म्हणजे बाबाचा आवाज एवढा ताकद किती असेल इंद्रजिताचे युद्धाचे कळाले रथक्रेरी लालवड सवरी कपी पूजा जीवभूमी बुडी नचावडी हनुमंतरायाने लगेच असणारे इंद्रजित आपल्या समोर येत आहे पाहायला गेलं ज्याच्यासाठी आलोय कशासाठी आलोय झोप घ्यायला आलोय ऐकायला आलं त्या हनुमंतराचा प्रताप आपली जशी मनात इच्छा पूर्ण व्हावी आपल्याला आनंद व्हावा आनंदाने जसं आपण नाचून घरी जावं तसं हनुमंतराने आपल्या शिकलीची गुढी उडाली नाचून रावण राजकुमार तुझ्या रामदूत वानर राक्षसी राचंद्र तुझा कपींद्र हनुमंतराय इकडे राजकुमार आहे राजा रावणाचा मुलगा इकडे असणारा देव आहे इकडे राक्षस युद्ध सुरुवात हा दोघे वीर तीव्र बळ समान बळ समान शील दोघे संग्राम पूजे दोघे चपळ मोहिते महाराज अध्याय फास्ट घ्यायचा राहिलेले सूचक बोकाचे याला थोडीशी माफी मागतो अध्याय थोडासा फास्ट घ्यायचा पुढच्या अध्यायाला आपल्याला बसू तुम्ही गात महाराज सांगण्यासाठी आणि मोहिते महाराज वाचण्यासाठी तुम्हाला अध्याय संपवायसाठी फक्त 15 मिनिटं आहेत नववय 120 पुंडलिक ज्ञानदेवता भगवान की जय अमरेश भगवान की जय श्री गणेश सरस्वती मात्रे प्रभवचंद्राय नमो नमः दुर्गे वेदे महागण पवारे सर्व तगंधर्व जगन नागकन्या पंचमोपचक्र सहित शंकर देव मुख्य हर
असावा. एका बाजूला असणारा मूर्णाचा दैत्य असावा, एका बाजूला महादेव असावा. असं युद्ध लागलं. एक गगन एक केसरी एक सर्प हाय प्राणी वददाय ऐशी आपली मिसळले. मंत्रासुराचा राक्षसाचा एका बाजूला इंद्र असावा. अशा प्रकारे जशी त्यांची तुलनाची युद्ध झालं तसे ह्या दोघांच्या तुलनाची युद्ध करायची तुलना करू लागले. एक मोर एक मोरा एक त्रिपुराय सहस्रबाहु वददाय जगिनारारे हिरण्यकश्यपोषे. तसं म्हणजे सहस्र अर्जुन आणि एका बाजूला परशुराम किंवा एका बाजूला म्हणजे असणारा त्रिपुराचा राक्षस महादेव असावं. तशा प्रकारे जसं त्यांचं युद्ध तसं ह्या दोघांचं युद्ध. एका शिरता शिरतगती तुझी आणि नपच सारथी तो वेगळे देवर मेरी हात निर्णय पास्ते महामारे. एक म्हणजे रथात बसणारे एका अंतशिफ्टीचा आसन करून भेटले. शनैक वेळचे भूताळे शनैक वेळचे नमो मंडळे शनैक वेळचे समुद्राचे कुळाचे पैठोगे. क्षणात पृथ्वी क्षणात आकाशात क्षणात पर्वतावर शरद पाण्यात. जय श्री इंद्रजित हाची पैगते त्यामुळे सवेगाव म्हणते न चले शक्ती न छानोत्य गणी मारते नाटोपे. काही प्रयत्न इंद्रजित करू लागला पण बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतरापाशी त्याचं जारण मारण उच्चाटन वशीकरण तसलं चिटूक भानगडे काय करणार. इंद्रजित वळे रगा दारमान विदाले पडे घातका कापितो होनी उलगडता मगता विता अनगोटा. मग म्हणे इंद्रजित त्याला म्हणे इंद्रजित दमला का तर हनुमंतराव कसं काय वाटतंय लई इंद्रजित खाली मन घालायचं तेवढा हनुमंतराने दगडावचराचा डोक्यात तुटली. वाणी पाषाण करी लोकोट पाषाणी मानवती पेट दोघा जाणा समसिंगट कडकडात युद्धा. कडकडात हिकडून दगड आणि हिकडून झाड हनुमंतराचं हिकडून धनुष्यबाण आणि दोघांचा बाण आणि दगडात वीज चमकावी कसं चमकायचं कडकडावा द्यायचा. निंदित वन मुखे वाणी माना राणी सुबळ शिळे वाणी करोनी रंगानी मुकुटात तळीत पाडेला. मग म्हणजे असणारं हिकडून दगडाने म्हणजे असणारं बाणाचं खंडन. इंग्रजीत मला काय झालं लई युद्ध केलं सगळी घाबरते. हनुमंतराय आपल्याला काय कराय दगडात दगड पुरवलं इंग्रजीत मुकुट उडवला. इंद्रजित देवा मुक्त देशी शस्त्री आणि द्यावे जिथे ते तोडून अपचे इंद्रजित हातची गणिना. पडला सोन्याचा होता डोक्यावर पण पडला मोकळं केस इंद्रजिताचं. आणि तिकडून म्हणजे असणारं दगड किती टाकली इंद्रजिताला आवडता येईना आणि हिकडून सोडलेलं इंद्रजिताने बाण हनुमंतराची शिफ्टी काय जवळ येऊ दे ना. किती बी असतील इकडे असणार पागुडे असतील धोंडे असतील काही बाण असतील इंद्रजिताचे समोर जात होते पण म्हणजे असणाऱ्या हनुमंतराच्या शिफ्टी समोर सगळं खंडन. हनुमंतराने वरून उड्डाण केलं वरून खाली येता नाही इंद्रजिताचा गाल दिसला. सभा असताना कांटाईत लावले पाच दिवशी इंद्रजिताच्या रक्ताची गुळणी तोंडाला आले. इंद्रजिताला राग आला आणि रागाच्या भरात इंद्रजित म्हणला थांब तुला बघतोच. पर्वत उचलला रागा हनुमंतरायावर टाकला पण हनुमंतराय शिकण्यात पर्वतचा पाचूर केला. मग तरी इंद्रजिताची लेच पुसली. म्हणजे ताकद हनुमंतरायासमोर थांबायची संपली. आपलं काय चलेला आता उगं गप बसलेलं फावल्या वेळेस नाही का बऱ्या पाहता इकडे मारायच्या म्हणजे असणार. आता हनुमंतराकडे पाहता काय चला ना काही चला कुलूप आणि ह्या बी दरवाजाला कुलूप कुठला 60 रुपये कुलूप बाहेर
की त्याच्यावर शिळा झाडं हनुमंतराय टाकली बनायला लागली पुतायला लागली वा. तुमचा काय म्हणायला लागली ओय आमचा इंद्रजित मिळालाय का जिवंत आहे कुणीतरी सांगा हनुमंतरायने आज आपल्याला त्रासून टाकलं म्हणजे का काय कपट विचारलं ना कुठं गपची बसून सांधारी तिकडे डुकली खावा म्हणलं तरी आवाज किती आपल्याला हनुमंतराय ऐका ना शक्ती मागे ना पुढे पुढे ना टोपे मारत चिंता बसती इंद्रजिता चिंता खाली म्हणलं इंद्रजित बसलं का काय चालला रे काय चालला तुझ्या कशी माझी हनुमंतराय हे काळजी करू नको इंद्रजित तू काळजी करू नको म्हणले असणार तू काळजी करू नको का बघ तुला आता शिखर मारत नाही तुला आता तू हंडा मारत नाही तुला म्हणजे आता पर्वताने मारत नाही कसं मारतो इंद्रजित नावाचा परिवार जे ही मानित वाचन केला इंद्रजी हे वाणी दंडवणी मानर करे गजहर विजयाचा म्हणजे ज्या असणाऱ्या ताकदीच्या बळाच्या आणि ज्या शक्तीच्या जोरावर तो इंद्रदेवाला जिंकलंय ती ताकद जरा त्या हनुमंतरायला दाखव की ना जया माया करारे देवतले बंद करे ते माने मद बिंदू निप्रवडे उभारे कोणी विजयाचे इंद्रजित तुझ्या विजयाच्या आज पुढे गावावर जपानने तो 33 कोटी देवाला बंदीखान्यात घातलं ना त्याच सुमाने हनुमंतराला बंद ऐसे बोलता बना इंद्रजित कुबला बोलतो हर निर्वाण शस्त्र हाता विविध मार महागोर मांदिरा मला बोललं का लय रागाला इंद्रजिताला रागाच्या वरात त्याने धनुष्याला बाण लावला गेला हनुमंतरायला म्हणला ऐ हिम्मत असेल ताकद असेल तर थांब रणा पाळलेला वारदी मंत्र युक्त शरण शक्ती इंद्रजित नवीन व्युत्पत्ती कपी प्रयोग ते ऐका धनुष्याला बाण लावला तर शक्तीचा प्रयोग मंत्र बाणावर म्हणायला सुरुवात केली महाराज इंद्रजित नवीन मार्ग शक्य मार्गाचे व्युत्पत्ती रमणा माझ्या वटे निशंक शांती आणि इकडे कसं बाईक काय काय झालं होतं अशी माटी घातली रे आणि माटी घालून श्रीराम राम जय राम म्हणत असणार शिपूटवर घेतलेला आहे आणि शिपूटवर घरून इंद्रजिताला वाकुल्या दाखवू लागला तुझी शक्ती मला रामनामाच्या पुढे गोपी मार्गावर दोन्ही कोटी इंद्रजित वर्षवाला कोटी हनुमान सर्वांगाचे चरणाचे रागाच्या मला भर इंद्रजित म्हणून माणसं होतोय आणि इकडे हनुमंत राहताळी त्याशीची जाणार रणकंदन मानले त्याच बाणाचा टाळीवरती बाण हातात यायचं आहे का पावला हा देत का टाळी बाण हातात असा आला ह्या असा बाण धरायचा आणि तोच बाण ते इंद्रजितावर टाकायचा सैन्य पडले होत झाले विपरीत संग्राम तृतीय वेळ झाला का नाही त्याचाच बाण यायचा त्याचाच बाण हातात घेतात त्याच्यावरच टाकायचा त्याच्यामुळे इंद्रजित मला इंद्रजित बोलला संपूर्ण आपले सैन्य मागे आपण निर्माण निर्वाणीचं शेवटचं बाण इंद्रजित सोडता हनुमंतराय झेलत आहेत आणि झेललेल्या बाणाने इंद्रजितचं सैन्य मरतंय इंद्रजित मला काय व्हायला लागलं आपल्याकडं बाणकटी पाशी दिली सामग्री नाही त्याची आलीची भुरी इंद्रजिताशी निज सैन्य हाशी मारित इंद्रजिताला कुणाला मारावं आणि कुणाला बोलावं कळलं नाही का इतकी वाटली ऐका ना कळलं नाही का म्हणजे कळलंच गेलं का आपणच बाण सोडतोय आपलं बाण हनुमंतराय झेलतोय पण आपलं सैन्य निर्वाणीचे बालवानरे कळवले संपूर्ण बाणी आम्हाशी जाणार कंदन मांडले काय करू म्हणजे आमचं बाणाने हनुमंतराय सोडतो हनुमंतराय झेलते आणि आमच्यावर टाकायला लागल्यात मग किती रामनामामध्ये शक्य आहे म्हणून नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगत जेते ऐसे करोनिया ध्यान मने करावे चिंतन असं आजपर्यंत म्हणजे ज्या बाणाने 33 कोटी देव सुद्धा लपलप होतं ती बाण हनुमंत गट दिशी झेलतो महामारी आता राक्षसा काय शिवरी कपी केसरी नाटोपे कपिलमध्ये केसरी सिंहासारखे शूरवीर प्रकरण असणारे हनुमंत आपल्याला ऐकतात आज आपलं राक्षस कुळकुळतंय उत्पत्ती धनुष्य भंगी आदित्य हात उपड
सारथी निमाले मग मध्ये तो 5000 हनुमंतराने रथावर टाकल्यावर सारथी संपले रथ इंद्रजित इंद्रजित उरवले तत्वर तेरे सांडीला हमारा राणी उजला हाकार राजकुमार मारिया पण इंद्रजित लई चतुर होता. जवळ रथाचा हात कुठला रथाची सारथी संपली इंद्रजिताने उडी टाकली पण ज्यांना डुकली लागलेली होती त्यांनी इंद्रजिताची उडी टाकलेली बघितलीच नाही. काय म्हणायला लागली इंद्रजित ऑक्सिजन शरीराच्या पावयाचे काय शक्ती आणि काय ताकद आहे हनुमंतरायला म्हणजे माझी ताकद संपली शक्ती संपली मंत्र तंत्र सगळं संपलं. इंद्रजित परिणाती संकटे तव वानर जमिनीला कंठी तो गदालीला लटापट धिंगामस्ती मिसळले जगामध्ये इंद्रजित रणंगाच्या ठिकाणी पडलेला म्हणजे की लगे ऐकणारी धिंगाणा करायला लागली. संपत आलं मंत्र पळायला लागले. कोपरे तर हानीची परत तरी का लावणे उद्या तरी हानीची ओरेच चपटगा माखरती असतात एकमेकाला कप्पा खाल्या एकमेकाला वाकुले दाखवू लागले एकमेकाचा कंटाळत आनंदाने सदा तुझे जिग्र दक्षिणा तुर्बाई राजकुमारने वानर पारे खायला मज समोर राहे अरे मला परत असलेला वाचायला सुरुवात केली म्हणजे मी पहिला खाणारा म्हणणार लक्षात ठेवा काय खाते ह्याला महत्व नाही कसं खाते ह्याला फार महत्व असतं बरं का लक्षात ठेवा. आणि काय खबर त्याला असं शास्त्र सांगताय असं ती खाण्याचा भाग वेगळा आपला पाया खाण्या म्हणणार आहे पण इंद्रजित तुला असं की पळ करून ठेवलं आईचे बोलून याला मला उत्पत्ती हानी जात ते जावं तू कवी विलंब तवा ठोके तर टळवेनी मला असं म्हणल्यावर हनुमंतराज समोर गेले इंद्रजित तिकडून येत होता कांटा येत लावली हुकवलं की गुडघ्याने मारायचा गुडघ्याने मारलं हो जाऊ तू कवी हात तर कोणी हनुमंत बोली शरीर जाते घात सय हानी तान वंद मग त्याने मला लाच चुकवली की हनुमंतराने वर जायचं वर नाही येत आणि चप्प दिशी डोक्यात चपटा टाकायची गणे सामाला देवाला राजला विषाचार भवनोनी असारे चक्राकार देवानरन मारीच मग काय केलं पायाला धरलं गर फिरलं जागच्या उभा केलं चक्कर होता इंद्रजित रवीर मनोराणी पडला मोठ्या पणाच्या सिनेमा हे आपण श्री लक्ष्मण या सिंहंता देत असते जसं एक्सपायरी डेट असते तसं आपण जन्माला त्या दिवशी जन्मालेली तारीख त्या दिवशी फिक्स मिळालेली असते आपल्या हातून मारणार नाही लक्ष्मणजीचं गिराय का विजय वानर श्रीरामे रामचंद्र पिक्चर वजन ऐकला की ती इंद्रजित झोपलेला होता की जागा झाला कशाचा आवाज यायला एवढं म्हणून आपले शेजारचे मी वरडायला लागले ते आपण खाली मान घालून हनुमंतराय समोर उभा राहिला आणि आपलं पार वाचायला लागला. काय वापरू सारखी किंमत केली मी कुठला माणूस होतो
ऐकणार नाही. धर्म केला म्हणून गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचं बरोबर आणि सद्गुरू स्वायला झाला म्हणून काय चार बरोबर आणि दिवा चांगला दिसतो म्हणून शेजारीच्या पक्षाला म्हणून बापाने धर्म केला. एक घरात एखाद्या धर्म केला की सगळं घराला भोगावं लागतं. किती किती आमच्या पप्पाने धर्म केला त्या बघून आमच्या लक्षीचं पाहून तिचा राग मांडण्याचं धान म्हणा म्हणून मला लई मारते लई माझी चेष्टा करते म्हणजे आणि मग म्हणजे काय करते ना आमच्या पप्पा एखाद्या अंगाने धरून घेतलं म्हणजे लंकेमध्ये अंगाचं खेळणार वारीनं आणि तिथे खेळून बांधलं तेव्हा आमच्या पप्पाचं पाचपट काढलं गाडवावर बसवलं. आणि सूचक बसल्या बा चला लवकर. तशी आमच्या पप्पाची फजिती झाली तशीच माझी मी फजिती करते पप्पाला सोडवायचं त्यांचं पप्पा पाऊलच ते दिवशी तरी असतं पण माझी तर सोडवणूक करायला तुम्ही शिवाय येणार नाही. आता काय करू सोडवायला कोण नाही त्या बांधणार मंडळीला आवडायवी कोण नाही बाजाराला वाढायचं कोणचं म्हणजे बाजार म्हणा इंग्रजीत म्हणा आता माझं काही खरं नाही म्हणला अशा प्रकारचं इंग्रजीत मनात विचार करतोय आता पुढे हनुमंतराय इंग्रजीताचं काय करते ती पुढच्या वक्त्याकडून ऐका झालेली सेवा सर्व श्रोते मंडळीच्या चरणी समर्पित करतो कुलदेवताच्या चरणी समर्पित भगवंताच्या चरणी समर्पित हनुमंतरायाच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम.